बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, विकेट, षटकार. आडवा बॅटनं प्रहार केलाय, बॉल आनंद कार्पेट चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील दरम्यान 2 धावेतनं 1 फटका. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 8 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती एक विकेट पाहिला, त्यानंतर ह्या 2 धावा मिळतात. 2 धाव्याच्या मध्ये धावफलक देखील आता आपण पाहू शकता 8 अंकावरती. नॉनस्ट्रायगरवरती सागर पाटीलला पाहतो, टीम गुरुपे देवाशिष स्ट्राईक वरती. कमी गतीचा बॉल, त्या बॉलला पाठवला फुल फ्लिक ऑन द रिक्स आणि बॉल चालला स्क्वेअरलेगच्या वरनं. अजून एक तडाखा देवाच्या बॅटमधनं, षटकार. बॅटची हलकीशी कळा लागली इथनं आणि पहिला विकेट इथनं मिळतं. विकेटचं पतन होतं, देवाशिषवर इथनं परतावा लागेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर सुजल येतात तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. पॉइंट टाकून सागरला आता यश मिळते, देवाची महत्वाची विकेट मिळते. सागर तयार, कमी गतीचा बॉल उडवलाय, मिस स्ट्रोक नाही, पण बॉल चालला मिड विकेटच्या वरनं. आणखीन एक विकेट, षटकार. धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 20 ऑन बोट, 20 धावा फलकावरती, 20 वरती 1. टीम गोरपे दोन्ही संघ देखील या क्रीडांगणामध्ये सराव करत असतात. आणखीन एक बॅटच्या पट्ट्या बॉल आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर, सुजलच्या बॅट मधनं आणखीन एक विकेट, सिक्सर. ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील इथनं संपन्न होता. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 26 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. परिवर्तामध्ये बॅटिंग करत असणारा टीम जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरटे. पहिल्याच बॉलवरती इथनं आणखीन एक महत्वाची विकेट मिळते. इथं सागर पाटीलला परतावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस मस्करला पहिला विकेट मिळतो इथनं. तेजसला देखील इथनं कमबॅक करावी लागेल, कारण आपला महत्वाचा गोलंदाज म्हणजे सागर तुर्वेनं तब्बल 26 धावा खर्च केल्या. तिथे धावा थांबाव्या लागतील. नवीन बॅटर अर्जुन जातात. हा वेळेचा बॉल, पहिला बॉल फेस करत असताना लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल पंचांना सांगतात. आयसीसी नियम क्रमांक 22 दर्शवतात. व्हाईट बॉलचा इशारा देखील करतात. आता इथे धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 27.
याच दरम्यान एस एस ब्रेकर्स आमचे केवल दादा पाटील यांचं इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम. श्रद्धांजली चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस केवल दादा पाटील यांचं इथे शुभागमन होतं. जसं त्यांच्या माध्यमातून देखील त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला आज पेस्ट्रीज पाहायला मिळतात. श्रद्धांजली चषक 2026 चा थरार आपण एन्जॉय करता. समीर दादा भोईर आणि चौगुले क्रिकेट क्लब अंबरनाथ गाव यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आहे. त्या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये तुला तिसरी लढत आपण पाहता. तेजस देखील आता कमबॅक केलंय. इकॉनॉमिकल षटक फेकतो तेजस देखील. नवीन बॅटर देखील आता मैदानाच्या आतमध्ये जातात. प्रमोद गायकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नॉनस्ट्रायकरमध्ये सुजल देखील मोठे फटके खेळतात पण सुजल नॉनस्ट्रायकरवरती आहेत. प्रमोदसाठी हा बॉल हलक्याच्या फटका ड्राईव्ह केला ऑन साइडला. डीप मध्ये शतरक्षक तिथे उपस्थित आहेत. चुकी करणार नाही यात कारण शतकाला देखील ठाऊक आहे धावा भरपूर बनल्यात पण तेजसनं त्या धावांचा रोग थोडासा कमी केला. बॅटिंग ट्रॅक वरती आता सुजल येतात. स्ट्रायकरमध्ये सुजल यांना पाहतो. तेजस इकॉनॉमिकल षटक फेकतो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस सलकशन जाऊन पंच केला. डीप पॉइंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान ह्या 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहू शकता 30 ऑन बोर्ड. 30 धावा. तेजसचं कौतुक करावं कारण तेजसनं चांगली बॉलिंग केली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस व्ही मध्ये फटका लॉक केला. समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चुकी होणार नाहीये. इथं देखील एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील आता पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती. 31 ऑन बोर्ड पाहतो आपण. फुलरलेनचा बॉल अडवा बॅटनं समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान आणखीन एक 2 धावा मिळतात. 2 धावाच्या मदतीने षटक क्रमांक 2 देखील संपन्न होता. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. 32 धावा. तेजसनं विचार जर केला तर तब्बल 6 धावा खर्च केला. महत्वाचे 2 विकेट देखील मिळवले. सागर पाटीलची विकेट, अर्जुनची विकेट मिळवली. कमबॅक करणं गरजेचं होतं कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा बनल्या होत्या. बॉलिंग ट्रॅकवरती पांड्या, मनीष पांड्या हे खूप मोठं नाव आहे क्रिकेटच्या विश्वातील. बॉल चालला मिड विकेटच्या दिशेने. सूरज मस्कर बॉलपर्यंत वेगाने येतात. आणखी एक सिंगल इक्वली गेल्या. मनीष कोळकर उर्फ पांड्या ट्रॅक वरती सज्ज होता. सुजल तयार. यावेळेस बॅटची हलकीशी गडा. पंचांचं बोट देखील आकाशाकडे आलाय. फलंदाजावरील बाद. आणखीन एक धक्का लागतोय गोरपे संघाला. विकेटचं पतन. आणि मग बातनं प्रहार केलाय. बॉल चालला ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतील. दुसरी धाव वेगानं कंप्लीट केली गेली. 2 धावा इथनं मिळतात. 2 धावांच्या मदतीनं धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. 35 धावा. 35 ऑन बोर्ड. पांड्या तयार. अखालमध्ये फेकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं आणि पांड्याकडे देखील क्षमता. मनीष कोल्हेकर म्हटलं तर क्रिकेटच्या पटलावरती देखील एक मोठं नाव आहे. कोल्हा गटातील स्पर्धा असो
प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमोद साठी हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क नाहीये. हा बॉल पडल्यानंतर शिक्षकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची होते सांगता. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल चालला आहे थर्डमॅनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान दुसरी कंप्लीट झाली, तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे परंतु 2च धावा इथून मिळतील. 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक इथनं तिसरं देखील संपन्न होत. पांड्याचं देखील कौतुक करावं. पांड्याने देखील विचार जर केला, 6 धावा खर्च केल्या पांड्याने देखील, एक विकेट देखील मिळवला. पहिल्या षटकामध्ये कदाचित असं वाटलं की 26 धावा झाल्या तर जास्तीत जास्त धावा हा संघ बनवेल आणि इथनं धावसंख्या धावफलकावरती 38 ऑन बोर्ड, 38 धावा धावफलकावरती आपण पाहता. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत आणि या क्रीडांगणावरती हे संघ सराव करत असतात. तुझ्या तयार पहिलाच बॉल पॅडवरती आढळला. पहिल्याच बॉलमध्ये तेजसनं सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक आता येतो तेजस मैदानाच्या आतमध्ये. फार कमी वेळेमध्ये तेजसने देखील आपल्या नावाची छाप या क्रिकेटच्या पटलावरती सोडली आहे. आवडता बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करतायत डीप मध्ये, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील, थोडीशी मिसफिट झाली आहे आणि हा 2 धावा इथनं मिळतात. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती. तेजस तयार होतात बॉलिंग ट्रॅकवर. प्रचंड वेगवान बॉल, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिथे पूर्ण 2-3 प्रेक्षक, बॉल चालला सीमा पार, धावामध्ये 6, षटकार. साठी हा बॉल स्टामिंग स्ट्रोक बॉल चालला, भूमीचा फटका सुरू केलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. बॅकअप साठी देखील क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथनं 2 धावा मिळतात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती. तेजस बॉलिंग ट्रॅकवर. प्रमोद साठी हा बॉल, यस पंच दाखवतात, ICC नियम क्रमांक 22 दर्शवतात, व्हाईट बॉलचा इशारा करतात. तर तो धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 51 बॉल, 50 धावा इथनं कम्प्लीट होतात टीम संघाच्या. तेजस देखील थोडस आता मागणं ठरतो षटकामध्ये, एक षटकार देखील खर्च केला. आता पण तेजसचा विचार जर केला तर 4 चेंडू तेजसने फेकलेत, तब्बल 11 धावा त्याने खर्च केला. प्रमोदसाठी हा बॉल बॅट शिकारा, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पांड्या देखील बॉलपर्यंत पोहोचतात. डॉटबॉलचे होते संघटना, संघाची धावसंख्या स्थिर आहे, 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 51 बोट आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस तयार. साठी हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बाटांपाठचा संपर्क नाहीये, आणखीन एक डॉट बॉल आणि ते षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपन्न होता. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 50 धावा. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम गोरपे संघ. याच दरम्यान SS ब्रेकरचे आमचे सर्व केवलदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पेस्ट्रीज अवेलेबल केल्यात. त्यांचं मनपूर्वक पुनर्शब्द सहर्ष स्वागत करूया. आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील त्याच उपस्थित आहेत आणि मुळाची वेळ देऊन आपल्या स्पर्धेला ही भेट दिली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती संतोष, पहिलाच बॉल, पटांपट्टा संपर्क नाहीये, वाईटच्या स्वरूपात
सिंगल मिळते एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 51 धावा संतोष येतात डेटोर मध्ये बॉलिंग साठी यावेळेस मिस्टर स्टोक थोडसा गतीमध्ये परिवर्तन देखील नक्कीच झाला इथनं 2 धावा इथनं कंप्लीट होतात 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 53 धावा धावफलकावरती 51 बोट आपण पाहताय मागचा सामना आपण पाहिला तब्बल 73 धावाचं एक टार्गेट मोठं लक्ष्य टार्गेट सेट केलं होतं टीम वडवली सी संघानं आणि ते आशिर्वाद संघानं देखील पार केलं म्हणजे सामना जिंकून गेला यावेळेस बॅटची कडा बॅटचा टॉपेज लागला शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत परंतु इथनं काय झाली ड्रॉप कॅच देखील ड्रॉप होत एखादा मोठा फटका जर अजय पाटीलच्या बॅटमधनं जर आला तर या कॅचची किंमत मोजावी लागेल जे पाटील देखील विस्फोटक फलंदाज आहे. संतोष तयार बॉलिंग ट्रॅकवर मी मगाशीच म्हटलं अजय पाटीलचा तुम्ही झेल सोडला आणि हे जीवनदान तुम्हाला देखील मागात ठरेल हे सिद्ध करत असताना अजय पाटीलने ठोकला मिड विकेटच्या वरनं विकेट सिक्सर हाय बॉल बऱ्याच काळ हवेमध्ये होता क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात आता चुकी करणार नाहीयेत कारण अजयची विकेट देखील महत्वाची होती आणि इथनं षटकाराचं उत्तर विकेट दिलं संतोषनं अजयला इथनं परतावं लागेल आणखीन एक धक्का लागतो इथनं जय खंडेश्वर गोरपे संघाला विकेटचं पतन होतं शेवटचा बॉल नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल निकलस आणि आंबे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी या नेक्स्ट बॅटल आपल्या भेटीला इथे एका बाजूला निकलस संघ तर दुसऱ्या बाजूला आंबे संघ दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे का आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे शेवटचा बॉल चाललाय टर्डमॅनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तेजस वेगाने बॉल पर्यंत पोहोचतात तिसऱ्या धावेच्या मदतीने आणि षटक क्रमांक 5चा खेळ देखील संपन्न होता आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 62 धावा आणि आता येणारे 30 बॉल विजयासाठी 63 धावेची गरज टीम कापरी सिद्धी पाले संघाला
मस्त सुरुवात होती. ओव्हर नंबर एक मध्ये सागर पाटील येतात पहिल्याच बॉलवरती. सुरुवात पांड्यानं 2 केली आहे. 2 धावांनी सुरुवात केली आहे. हा वरचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर पंचांना दर्शवतात. व्हाईट बॉल दर्शवला करतात. आयसीसी नियम क्रमांक 22 दर्शवतात. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 63 धावा, सॉरी 3 धावा. पूर्वार्धामध्ये 62 म्हणल्यात. 63 एक टार्गेट सेट केलं. पांड्यासाठी हा बॉल बॅटची कडा. बॉल चाललाय तडमांच्या दिशेनं. देवा शिसवे बॉल पर्यंत पोहोचतील दरम्यान ही एक धाव मिळते. बॉलर तयार. नवीन बॅटर यशला पाहतो आपण. यश मस्कर. बॉल तयार. हळवा पाटण प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच आम्हाला व्हाईट बॉलचा इशारा करतात. आयसीसी नियम क्रमांक 22 व्हाईट बॉल साठी अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल. यावेळेस ब्लॉक बॉल मध्ये फेकला. परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. डॉट बॉल येतो. ऋषी जसा पाड्या नॉस्टॅगनवरती आला, सागर पाटील देखील डॉट बॉल फेकतो मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट केलाय. यशनं बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरनं. बिग हिट, सिक्सर. याच दरम्यान आदरणीय गणेशदादा गायकवाड यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. धर्मवीर चषक 2026 मध्ये आपला सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रमांक 1 इथं संपन्न होते सागर पाटीलचा. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता. 11 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम अप्रसिद्धी पाहण्या संघ. इक्वेशन आपण आता पाहू शकता. येणारे 24 बॉल विजयासाठी 51 52 धावेची गरज आहे. 52 धावा इथनं विजयासाठी बनवायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती अजय पाटील येतात दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग साठी. स्ट्राईक एंड वरती मनीष उर्फ पांड्या. पांड्या तयार. रॉबर्ट्सचा बॉल समोरच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु पाठोपाठचा संपर्क नाहीये. इथनं येतो हा डॉट बॉल. अजय पाटीलने सुरुवात डॉट बॉलने केली आहे. बॉल स्क्वेअरच्या दिशेनं फटका सुरू करण्याचा प्रयत्न करायचा होता. बॅटिंग पिचचा संपर्क नाहीये. पांड्याला तुम्ही फार वेळ शांत ठेवू शकत नाहीये. हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल चाललाय स्कोर लेगला आणि क्षेत्राच्या डोक्याच्या वरनं बॉल ट्रॅव्हल होता. बॉल वरती धावा देखील मिळतील. येस, अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत येईल.
बस 4 धावा आहेत चौकार मिळून. विजयी करण्याचा प्रयत्न पाठ चाललाय थर्डमॅनला. सागर पाटील बॉल पर्यंत पोहोचतील दरम्यान 2 धावा मिळतात. सुरुवात देखील अजय पाटीलने चांगली केली आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहू शकता 17 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजय पाटीलला पाहतो जो इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो, लेंथ वरती गोलंदाजी करतो, वारंवार ब्लाइंड स्पॉटचा मारा करतो मैदानाच्या आतमध्ये. फुटबॉलचा इक्वेशन जास्त आहे, डॉटबॉल होणं देखील गरजेचं आहे. 40 धावा इथनं बनतील. विजयी करण्याचा प्रयत्न मुस्तानी स्टॉक बॅटची कळा बॉल चालला स्कोअरला शतक आहेत. आता तिथे अर्जुन येतील, चुकी होणार नाही आता इथं. महत्वाची विकेट आहे, पांड्याची विकेट मिळते. विकेट क्रमांक 1 मिळते इथनं फलंदाज बाद. नवीन बॅटर सागर येतात. पहिलाच बॉल प्रेस करत असताना लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, अतिरिक्त बॉल पंचांनी देखील घोषित केला. अतिरिक्त धाव देखील स्कोर कार्डवरती ऍड होईल. धावसाठी एक पुढे सरकतो. अजय तयार. ह्या वेळेचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. फिल्डर वेगाने बॉल पर्यंत येतील, पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील. तर 2 धावा मिळतात. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर 20 ऑन बुट, 20 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 देखील संपन्न होतात. बॉल 43 धावेची गरज. 2 षटकांचा विचार जर केला तर 10.50 सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठली आहे. आता उर्वरित 18 बॉल विजयासाठी 43 धावेची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता देवास इसरो येतात. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक एंड वरती यश मस्कर. पहिलाच बॉल. हा बॉल वरती अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला. पंच आम्हाला व्हाईट बॉलचा इशारा करतात. विकेट केलाय. वेट ऑन वॉच. बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या वरनं. यश मस्करनं देवास शिसवेचं स्वागत केलंय षटकारानं. बिग हिट. यावेळेसचा फटका. आणखीन एक पिकअप शॉट बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या वरनं. यश मस्कर नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये पेटलंय.
बॉलला पाठवलाय 6 धाव्यांसाठी. 6 धावा मिळतात. 6 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावफलक आपण पाहू शकता. 33 धावा धावफलकावरती. जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम काप्रसिद्धी पाळे संघ नक्कीच पहिल्या काही 2 ओव्हरमध्ये थोड्याशा अडचणी आल्या. मनीष पांड्याची विकेट, प्लॅटर स्ट्रोक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी सलगचा तिसरा षटकार यश मस्करच्या बॅट मधनं. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामो ही ओळख दाखवत असताना सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार ठोकलेत आणि इथनं एक चांगली स्थिती मैदानाच्या आतमध्ये निर्माण केली. पांड्याची विकेट आली असं वाटलं, थोडस स्पेशल दडपण असेल, परंतु सध्या तरी यश विस्फोटक फलंदाजी करतायत. विकेट करण्याचा प्रयत्न, यावेळेस बाटांपाटचा संपर्क नाहीये. परफ्यूम डिलिव्हरी होती. अगदी बॉल पडल्यानंतर नाकाच्या जवळून ईश्वरच्या हातामध्ये विसावता. अगदी या खेळपट्टीचा स्वाद देणारा हा बॉल होता. देवाशिषवरती थोडस दडपण, स्पेशल देखील आहे कारण सामना महत्वाचा. बॉल होता यार. विकेट करण्याचा प्रयत्न, बाटांपाटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल इक्वेशन बदलतं कारण 18 मध्ये 43 ची गरज होती. आता विजयासाठी आपण इक्वेशन पाहता 13 बॉल 24 धावेची गरज आहे. हे इक्वेशन आहे. 13 बॉल 24. शेवटच्या बॉलवरती एकाच विकेट येईल का? पुनर्वनचा बॉल अडवा वाटणं प्रहार केला. बॉल चाललाय कार्पेट डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय आणि इथनं एकच धाव. या 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपन्न होता. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 41 धावा. 41 लॉस ऑफ 1 विकेट. टीम काप्रसिद्धी पाले संघ. हे धावफलक आपण ग्रामीण टेनिस .in वाहिनीवर पाहताय आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं तुम्ही पहिली वाहिनी आहे क्रिकेट विश्वातील आणि त्यांच्या माध्यमातून क्वालिटिव्हली क्लिअरिटी ही सातत्याने आपण पाहताना. आणि आता 12 बॉल 22 धावायची गरज, म्हणजे 11.00 सरासरी ही प्रत्येकी षटकामध्ये गाठायची. इथनं बॉलिंग ट्रॅक वरती अजयचा पहिलाच बॉल उडवलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील का? त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चालला हा बॉल. सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. बॉल तयार. यावेळेस विकेट केला समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटकायसाठी. बॉल चालला पहिला टप्पा घेत. सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. या 2 बॉलवरती सागर थोरवेनं 10 धावा एकवडल्यात. तर विचार केला पहिल्या षटकामध्ये सागर पाटीलनं 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर अजय पाटील 9 धावा खर्च केल्या. देवाशिषचं थोडस मागचं षटक 20 धावा खर्च केल्या. आणि आता अजय पाटील सेकंड स्पेल मध्ये आलेत, म्हणजे सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकतात मैदानाच्या आतमध्ये. आणि आता 10 धावा 2 बॉल मध्ये खर्च केल्यात. बॉलर तयार होतात. बिघड करण्याचा प्रयत्न, हा बॉल मोठा फटका एक्झिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर षटकाच्या हातामध्ये उसळतो. डॉट बॉलची संगत होते. प्रत्येकी डॉट बॉल हा दडपण स्पेशल निर्माण करतो मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशीच म्हटलं क्रिकेट म्हटलं तर जरतरचं खेळ नसतं, कारण येणाऱ्या टोटलवरती फाईट करणं महत्वाचं असतं. त्यावेळेस 8ची कडा. बॉल चाललाय थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तर सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 52 धावा 52. तर दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस साठी आहे. एका बाजूला जय काळेश्वर आंबा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला निकलेस संघ पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की या आपण टॉस साठी अगोदरच आपण उशिराने पोहोचला तर निकलेस संघ आपण देखील उपस्थित झालेत, तर या आपण टॉस साठी.
इक्वेशन देखील बदलत आहे. आता 7 बॉल 10 धावेची गरज. 7 बॉल 10. मी मगाशीच म्हटलं पण 73 धावा चेस झाल्यात मागच्या सामन्यामध्ये. कदाचित बॅटिंगसाठी हा क्रीडांगण जाणला जातो, पण काही स्पर्धा या क्रीडांगणावरती आम्ही पाहिला. तिथे बॉलिंग चांगली होत होती. अजय पाटील तयार. विकेट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस बाटांपाटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलचे होते सांगता इथनं षटक क्रमांक 4 देखील संपन्न होतं. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 53. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 10 धावेची गरज. आपण टॉस करतो. एका बाजूला जे काळेश्वर आंबे संघ, तर दुसऱ्या बाजूला नितवस संघ. आमचे मान्यवर एस एस पैकरचे सर्व आमचे केवल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. यस, आंबे संघाने इथं नाणेफेकी जिंकली. यस, प्रथमतः फिल्डिंग करतील आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले टीम नितवस संघाला. ह्यावेळेसचा पहिलाच बॉल क्रीजच्या बाहेरचा बॉल आहे. पंच मला नो बॉल घोषित करतात. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 54 धावा. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 9 धावांची गरज. 6 बॉल 9. यावेळेसचा बॉल आणखीन एक खराब बॉल. सलगचा दुसरा नो बॉल येतोय. 2 नो बॉल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल देखील लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच मला व्हाईट बॉलचा इशारा करतात. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती जोडली जाते. इक्वेशन देखील बदलतंय. आता 6 बॉल 7 ची गरज आहे. 6 मध्ये 10 ची गरज होती. 6 बॉल 7 धावेची गरज. 6 बॉल 7. बॉलर तयार. यावेळेसचा बॉल देखील पंचांनी अतिरिक्त घोषित करतात आणि नो +1 म्हणजे या 2 धावा मिळतील. 2 धावाच्या मदतीने आता धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 57. 57 धावा धावफलकावरती. 6 बॉल 5 ची गरज आहे. नो +1 या 2 धावा मिळतात. यावेळेस आणखीन एक बॉल. हाईट फॅक्टर देखील इथनं पाहावा लागेल. पंच यस आम्हाला इशारा करतात नो बॉल. हा देखील एक रेकॉर्ड आहे जो ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून रेकॉर्ड केला जाईल. आणि बॉल इथनं देखील हाईट फॅक्टरचा विचार करतात पंच. हाई बॉल बिमर घोषित केला. येस, नो बॉल. विकेट मिळवण्याच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नक्की गोलंदाज करतोय काय हा देखील प्रश्न पूर्ण 11 खेळाडूंना देखील पडलाय, 10 खेळाडूंना देखील पडलाय की नक्की कदाचित बॉलर मैदानाच्या आतमध्ये धावा डिफेन्स करतोय का हा प्रश्न आहे. यावेळेसचा बॉल हाही खराब बॉल. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. यस, आणि इथनं पूर्ण सामना देखील फिनिश होतोय. तब्बल 1 षटक पूर्ण खेळून हा सामना जिंकलाय
कापूर सिद्धी पाले संघानं आपलं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम जय खंडेश्वर क्रिकेट क्लब गोरपे